नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथं संक्रांत झाली आणि रथसप्तमी झाली, हळदी-कुंकू झालं आणि मी सगळ्यात शेवटी म्हणजे खूप दिवसांनंतर मी संक्रांतीचे जे तिळाच्या वड्या आहेत त्याचा व्हिडिओ अपलोड करत आहे. सो मला खूप खोकला होता, त्यामुळे व्हॉईस ओव्हर देता येत नव्हता, त्यामुळे हे व्हिडिओ मी लेट अपलोड करत आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेत, ते व्यवस्थित असे भाजून घेतले. त्यानंतर अर्धा किलो गूळ घेतला आहे. आता हे 2 टप्प्यांमध्ये मी तिळाच्या वड्या बनवणार आहे. त्यासाठी मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये पाव किलो तीळ बसतील असा बाऊल आहे. तर ते तीळ आणि तेवढाच गूळ मी इथे घेतलेला आहे. ताटाला पण तूप लावून घेतलं. तर इथे एक बाऊल मी गूळ आता तुपामध्ये परतवून घेत आहे. गूळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर लगेच तीळ नाही टाकायचे, त्याच्यावरती थोडेसे बबल्स येऊ द्यायला पाहिजे. आता इथे आपला गूळ पूर्ण मेल्ट झाला. आता याला कंटिन्युअसली असं ढवळत राहायचं जोपर्यंत बबल्स येणार नाही तोपर्यंत. इथे आता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बबल्स आलेले आहेत. आता यामध्ये तीळ टाकायचे कसे, तर सर्वात आधी तर हे मी चेक करून घेणार आहे की आपला पाक रेडी झाला का नाही. तर ते असं एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे मी गूळ टाकून घेतला. तर पाण्यात टाकल्याबरोबर गूळ असा एकदम घट्ट होतो, दगडासारखा, त्याचा आवाज यायला लागतो. तर आता इथे आपला पाक रेडी झालेला आहे. त्यामध्ये मी एक बाऊल तीळ मी मिक्स केलेले आहेत. तर ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते. हे पटापट असं मिक्स करून घ्यायचं. हे खूप कडक होतं लगेच, त्यामुळे ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते. त्यासाठी इथे ताटाला मी आधीच तूप लावून ठेवलेलं. तर आता इथे मी सर्व मिश्रण काढून घेते ताटावरती. बघू शकता खूप फास्ट करावं लागतं हे सर्व. त्यानंतर इथे मी बेलण्याला थोडंसं तूप लावून घेते, जेणेकरून ते आपल्याला चिटकणार नाही. अशा पद्धतीने हे पूर्ण ताटावरती पसरवून घ्यायचं. बघू शकता ते लगेच घट्ट झालेलं आहे आणि ते खूप चटके पण बसतात त्याचे, त्यामुळे इथे बेलण्याचा वापर करायचा. अजूनही मला व्हॉईस ओव्हर करताना खोकला लागतच आहे, पण तरी पण म्हटलं जास्त लेट करणं बरोबर नाही, म्हणून अशा पद्धतीने मी इथे वड्या पाडून घेतल्या आणि त्या वड्या थंड झाल्यानंतर मी काढून घेतल्या. तर हे खूप खुसखुशीत आणि छान अशा वड्या आपल्या झालेल्या आहेत. तुम्ही ह्या वड्या एरवी पण करून खाऊ शकता, संक्रांतीसाठीच म्हणून नाही. खूप छान टेस्ट लागते तुपामुळे आणि मिश्रण एकदम परफेक्ट आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की